मॉर्निंग मित्रो. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अथर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठीत वाचन एका महान विद्वान, जगातील एक विद्वान माणूस, कायदे पंडित, त्यांच्या पुस्तकाला मी डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर वाचण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. आज रात्री 2 वाजता एक सुरू केलं. आता हा माझा 4था तास सुरू झाला. 4थ्या तासाला आपण ऐकावं या विनंतीने दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये बसून दीक्षाभूमीकडे चेहरा ठेवून हे मी वाचत आहे शांत वातावरणामध्ये. एका दिवसात जेवढं आपल्याला पूर्ण करता येईल हा काम एकूण पुस्तक 392 पेजेसची आहे आणि आपण 28 पृष्ठांक वाचायला सुरुवात करत आहोत. 292 म्हटलं म्हणजे 15-20 दिवस जे जाईल ते, किंवा 1 महिना जरी गेला, पण याचा ऐकायला तुम्हाला चांगलं वाटेल. चला, आपला मित्र डॉक्टर सच्चिदानंद फुलेकर म्हणजे मी एक एज्युकेटेड नात्याने आणि अनेक गोष्टी मला करायच्या आहेत. बाबासाहेबांच्या अनेक मार्गावर मला जायचं आहे. तिथून हा पहिला शुद्ध मार्ग, हा छोटा मार्ग आहे. वाचन कोणी करू शकतो, पण माझा आवाज स्पष्ट असल्यामुळे त्याचा फायदा होईल. ओम मनी पद्मे हो. मित्रांनो, 1 तास झाल्यानंतर आवाजामध्ये फरक येतो, कारण दिवसभर अनेक फोन असतात. मला सतत फोनवर असतो मी, त्याच्यामुळे थोडंफार आवाजामध्ये गुणवत्ता कमी साखर झाली असेल, ती आपण स्वीकार करावी. तर गृहत्याग, सिद्धार्थाने भारतदादाच्या हस्ते परिवजा घेण्याचा विचार केला. भारतदादाचे आश्रम कपिलवस्तूमध्ये होते. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी आपला आवडता घोडा, त्याचं नाव कंतका, वर आरूढ होऊन व आपला आवडता सेवक छन्न याला बरोबर घेऊन आश्रमाकडे निघाले. ते जसे जसे आश्रमाच्या जवळ येऊ लागले, तसतसे एखाद्या नवीनच येणाऱ्या नवरदेवाला पाण्यासाठी यावे तशी अनेक स्त्री पुरुषांनी बाहेर येऊन त्यांना भेटण्यासंबंधी आश्रमाच्या दारापाशी एकच गर्दी केली. आणि जेव्हा ते त्यांच्याजवळ आले तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले.
त्यांनी बंद कमळाप्रमाणे हात जोडून त्यांना वंदन केले. ते त्यांच्या सभोवती उभे राहिले. त्यांची अंतकरणे भावाकुल झाली होती. जणू काही प्रेमाने प्रफुल्लित होऊन पण निश्चल नयनाने ते त्यांना प्राशन करीत होते. काही स्त्रियांना वाटले की ते साक्षात कामदेवाचे अवतार आहेत की काय, कारण अशा सुंदर लक्षणांनी ते जात्यात अंकुत होते. काहींना तर त्यांची कोमलता व राजचर्या पाहून आपल्या दिव्य किरणाची युक्त असा चंदन जणू काय पृथ्वीवर प्रत्यक्ष अवतरलेला आहे असा भास झाला. दुसऱ्या काही जणी त्याच्या सौंदर्याला भाळून जणू काय त्याच्या गिळून टाकावे म्हणून एकमेकीकडे नजरा रोखून हलकेच निवास टाकीत होत्या. अशा प्रकारे स्त्रिया त्याच्याकडे नजरा टाकून केवळ पाहतच राहिल्या. त्याच्या मुखातून शब्द येत नव्हता की त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येत नव्हते. परिवर्जा घेण्याच्या त्यांच्या निर्णयाला विचार करीत निश्चल स्थितीत त्यांच्या भोवती त्या उभ्या राहिल्या. मोठ्या प्रयाणे त्या गर्दीतून त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि आश्रमाच्या दारात प्रवेश केला. आपण परिवर्जा घेत असताना सुदेदन व प्रजापती गौतमी तिथे उपस्थित राहावे हे सिद्धार्थाला आवडले नाही, कारण त्यांना ठाऊक होते की दुःखावेगाने ते स्वतःला सावरून धरू शकणार नाही. परंतु ती त्यांना नकळतच अगोदर आश्रमात येऊन पोचली होती. आश्रमाच्या आवारात प्रवेश करताना तिथे जमलेल्या लोकात आपले मातापिता असल्याने त्याने पाहिले. आपल्या मातापित्याला पाहताना तो प्रथम त्यांच्याजवळ गेला आणि त्यांच्या आशीर्वाद मागितला. त्यांच्या भावना इतक्या दाटून आल्या होत्या की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. त्यांना रडत रडत त्यांना कवटाळून धरले आणि आपल्या अश्रूंनी न्हावून काढले. क्षणाने कंतकाला आश्रमातील एक झाडपट्टी बांधले व तो तेथे उभा राहिला. सुदोधन व प्रजापती रडत असलेले पाहून त्यालाही भरून आले आणि तो रडू लागला. मोठ्या कष्टाने सिद्धार्थ आपल्या मातापितापासून दूर झाला आणि क्षण जेथे उभा होता तेथे गेला. सिद्धार्थाने त्यांना आपले कपडे व अलंकार घरी परत नेण्यासाठी दिले. सिद्धार्थाने परिवाजकाला आवश्यक असे आपले मुंडन करून घेतले. त्याला चुलत भाऊ महानाम याने परिवाजकाला योग्य अशी वस्त्रे व भिक्षापात्र आणले होते. सिद्धार्थाने ती वस्त्रे परिधान केली. अशा प्रकारे परिवाजकांच्या जीवनाचे प्रवेश करण्यापूर्वी तरी करून सिद्धार्थ परिवजेच्या विधिवत दीक्षा घेण्याकरता भारद्वाजापाशी गेला. भारद्वाजाने आपल्या शिष्याला साह्याने आवश्यक ती संस्कार विधी केला आणि सिद्धार्थ गौतम
परिभाषक झाल्याचे जाहीर केले. परिभजा घेण्याची व विलंब न लावता साक्य राज्याच्या सीमेबाहेर जाण्याची आपण साक्य संघाच्या समोर दुहेरी प्रतिज्ञा केली असल्याने स्मरण ठेवून परिभजेचा संस्कार आटोपल्यावर लगेच सिद्धार्थ आपल्या पुढील प्रवासाला निघाला. तो जनसमुदाय आश्रमात जमला होता. तो नेहमीपेक्षा फार मोठा होता, कारण सिद्धार्थाला परिभजा घ्यायची लावणारी परिस्थिती मोठी असाधारण होती. राजपुत्र आश्रमाच्या बाहेर पडतात तो जनसमुदायाने त्याच्या पाठोमागे जाऊ लागले, मागोमाग जाऊ लागले. सिद्धार्थाने कपिलवस्तू सोडले आणि तो अनोमा नदीच्या दिशेने जाऊ लागला. त्याने मागे वळून पाहिले तेव्हा तो जनसमुदाय अद्याप त्याच्या मागोमाग येत असलेला पाहिला. तो थांबला आणि त्या समुदायाला उद्देशून म्हणाला, बंधूंनो आणि भगिनींनो, तुम्ही माझ्या मागोमाग येण्यापासून काही उपयोग नाही. मी साक्य आणि कोलियामधील झगडा मिटविण्याची अयशस्वी ठरलो, परंतु तडजोडीच्या बाजूने तुम्ही लोकमत तयार केले तर तुम्ही कदाचित यशस्वी होऊ शकाल. म्हणून तुम्ही परत जाण्याची कृपा करा. ही विनंती ऐकून जनसमुदाय मागे परतू लागला. सुदेदन व गौतमी राजवाड्याकडे परतले. सिद्धार्थाने टाकून दिलेली वस्त्रे अलंकार पाहणे गौतमीला असह्य झाले. तिने ते कमळाने भरलेले एका तळ्यात विसर्जित केले. परिवर्जा संन्यास ग्रहण करण्याच्या वेळी सिद्धार्थ गौतमाचे वय 29 वर्षाचे होते. लोक त्यांची आठवण करून प्रशंसा करून म्हणत, हेच ते शस्त्र कुलोपण साक्य थोर माता पितांच्या पोटी जन्मलेले विपुल धनसंपन्न व नवयौवनशाली बुद्धीचे शरीराचे सुसंपन्न असून राजविलास वाढलेला पृथ्वीवर शांती नांदावी म्हणून लोककल्याणासाठी ते सरक्रियासाठी लढले. ते असे साक्य युवक होते की ज्यांनी सखियांच्या बहुमताने आपले शिर झुकविलेच नाही, पण स्वच्छेने त्यांनी शिक्षा घेण्यात पत्करले. त्या शिक्षेचा अर्थ ऐश्वर्याऐवजी दारिद्र्य, सुख समृद्धीच्या ऐवजी दीक्षापात्र, गुरुस्वजनाची ऐवजी गुरुहीन स्थिती असा होता. आणि ते अशा तऱ्हेने जात आहेत की त्यांची काळजी वाहणारे जगात कोणी नाही आणि जगात स्वतःची म्हणून म्हणत येईल कोणतीही वस्तू त्यांना सोबत घेतलेली नाही. हा त्यांच्या स्वेच्छेने केलेला महान असा त्याग होय. हे त्यांचे सूर्याचे व धैर्याचे कृत्य आहे. जगाच्या इतिहासात त्यांची तुलना नाही. त्यांना साक्य मुनी अथवा साक्य सिंह असे म्हणावे लागले. साक्य कुमारी तिचा गौतमीचे म्हणणे
किती यथार्थ होते. सिद्धार्थ गौतमी संबंधी तिने म्हटले होते, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्याने अशा पुत्राला जन्म दिला, व धन्य ती पत्नी जिला असा पती लाभला, असा पती लाभला. राजपुत्र आणि त्याच्या सेवक कंतकांना घेऊन सन्नाही घरी परतले पाहिजे होते, पण त्यांचे परत जाण्याने नाकारले. त्याने राजपुत्राला कथकासह अळोमा नदीच्या तीरापर्यंत तरी पोचविण्याचा आग्रह धरला. क्षणाचा इतका आग्रह होता की त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली. शेवटी ते सर्वजण अळोमा नदीच्या तीरावर येऊन पोचले. क्षणाकडे वळून गौतम म्हणाले, माझ्या पाठोपाठ येण्याची तुझी माझ्यावरची भक्ती स्पष्ट झाली आहे. तुझ्या स्वाभिमाना भक्तीचे तुझे माझे हृदय जिंकले आहे. तुला कोणतेही बक्षीस देण्यात मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात भावनाचा मला संतोष झाला आहे. ज्याच्याकडून आपणाला लाभ होणार आहे त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही. पण देव फिरले की आपली वाटणारी माणसे देखील नेहमी परक्यासारखी वागतात. कुटुंब पोसण्यासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्यांना सन्मान पुत्र करतो. तो त्याच्या भावी घोषणाची जग आशेसाठी माया करते. काही एक हेतूशिवाय स्वार्थ निरपेक्षता असू शकत नाही. तू एक याला अपवाद आहे. आता हा घोडा घे आणि परत जा. महाराजांच्या प्रेमात कसलाही कमतरता आली नसेल तरी ते आपले दुःख आपल्या आत गिरण्याची प्रकाष्ठा करीत असतील. त्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. त्यांना सांग की मी त्यांना सोडून आलो सो स्वर्ग प्राप्तीसाठी लालसेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही. घर सोडून मी अशा रीतीने निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्याने करू नये. सहवास हा कितीही दीर्घ काळ टिकला तरीही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच. जर वियोग अटळ आहे तर सजनापासून दुरावण्याचा प्रसंग कसा येणार नाही बरे. माणसाला मरण्यासमयी त्याच्या संपत्तीचा निसंशय वारसा हक्क लागणारे लोक असतात, परंतु त्याच्या पुण्याचे वारस जगात सापडणारे कठीण आहेत. किंबहुना ते नसतात. महाराजांनी माझ्या पिताजींनी जेव्हा सुसंसा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की मी अवेळी गृहत्याग केला, पण कर्तव्यासाठी अयोग्य वेळ कधीच नसते. ह्या आणि अशाच शब्दात मित्रा महाराजांना सांग आणि जेणेकरून ते माझी आठवणी करणार नाहीत असाचा प्रयत्न करीत राहा. आणि होय, माझ्या मातेला पुन्हा पुन्हा सांग की तिच्या वात्सल्या प्रेमाचा मी अपात्र ठरलो. तिच्या वात्सल्याची थोरवी शब्दात
सांगता येण्यासारखी नाही. हे शब्द ऐकून सुकाकुल झालेला सन्न हात जोडून भावना तिरकाने म्हणाला, श्यामी, तुम्ही तुमच्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा उतून बसावा तशी होत आहे. तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असेल तरी त्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचे अंतःकरण प्रेमाने उचंबळलेले आहे आणि तर ते गोष्टच बोलायची नको. कुठे तुमच्या तो पार्श्वंदात राहणाऱ्या शरीराचा नाजूकपणा, कुठे कठीण कुशाग्राने भरलेली तपस्वीची अरण्यातील ती भूमी. ए राजपुत्रा, तुमचा हा निर्णय माहीत नसताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यात मी आपणास कसा जाऊ? एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय? त्याप्रमाणे स्वतःच्या मुलासाठी सतत छटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्यांना सोडून तुम्ही जाणार काय? आणि तुमची मावशी, जिने तुम्हाला लहानाचे मोठे करणारा कथा खाल्ल्या, तिला जशा एका कृतज्ञ माणूस आपल्या उपकाराला विसरतो तसेच तुम्ही सोडून जाणार काय? ही सद्गुणाची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची शोभा वाढली आहे, जी परिभक्तिपरायण असून जिने नुकताच एक बालक जन्म दिला. अशा तुमच्या त्या पत्नीला तुम्ही त्याग करणार काय? धर्म आणि कीर्तीच्या सर्वाधिक चिंता करणारे तुम्ही ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधराच्या त्या लहानशा बाळाला सोडून जाणार काय? आणि श्यामी, तुम्ही तुमचे आप्तनातलक राज्य सोडून जाण्याची जरी निर्धार केला असेल तरी हे अन्नदात्या, तुम्ही मला सोडून जाणार नाही असा मला विश्वास आहे. कारण तुमचे चरण हेच माझे आश्रयस्थान आहे. अशा प्रकारे माझे अंतःकरण तुमच्यासाठी होरपून निघत असताना तुम्हाला असा एकटा आवरण्याचे मार्ग टाकून मी परत नगराकडे जाऊ शकत नाही. तुमच्याशिवाय मी नगरात परतलेला महाराजा काय म्हणतील मला? आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुमच्या पत्नीला काय सांगू? राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तुम्ही सांगता, पण कोण खरे मानेल? आणि कोण त्यावर विश्वास ठेवेल? सन पुढे म्हणाला, आम्ही जरी निर्लज्ज मनाने जीभ टाळ्याने चिटकवून असे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही. जो नेहमी प्रेमळ असतो आणि तो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही, अशा माणसाला आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती सोडून जाणे मुळीच सोबत नाही. म्हणून मागे फिरा आणि माझ्यावर दया करा. दुःखाकुल क्षणाने हे शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतम म्हटले, छना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. अनेक जन्माच्या फेऱ्यात सापडलेल्या प्राणाच्या बाबतीत बद्दल हा अटळ आहे. प्रेमामुळे मी माझ्या आप्तनातलकाला सोडून नाहीतरी मृत्यू आपल्या अगत्यपणे एकमेकांना सोडून भाग पडली. ती माझी आई, जिने मला अनंत वेदना सोडून आपल्या उदरी जन्म दिला, ती कुठे आहे? पक्षी तसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र जाऊन बसतात आणि नंतर एकमेकापासून दूर जातात, तसे प्राणी मात्राच्या सहवासात शेवट न चुकता वियोगाचे होतो. ढग जसे जवळजवळ येऊन पुन्हा पुन्हा दूर जातात, तसेच प्राणीमात्रांची दशा त्याच्या वियोगाला अटल आहे. आणि याच प्रकारे हे जग दुसऱ्यांची वचन करीत गतिमान होत असते. म्हणून स्वयंकाळात हे माझे कसे असणे मागणे हे भयावह असते.
आणि म्हणून ज्या अर्थी हे असेच आहे त्या अर्थी माझ्या भल्या मित्रा तू शोक करू नकोस, परत जा आणि तुझ्या प्रेमामुळे तुझ्या मनाने ऐकलेले नाहीत व नंतर परत ये. माझ्याशी अधिक काही न बोलता कपिलवस्तूच्या लोकांना जाऊन सांग की सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडा, कारण त्याच्या निर्धार धूळ आहे. श्यामी आणि सेवक त्यांच्यामधील संवाद ऐकून उमदा कंतन घोड्याने आपल्या जिभेचे सिद्धार्थांना पाय चाटले. टप टप उष्ण अश्रू टाळले. ज्याने बोट एकमेकाच्या जुडलेली होती त्यामध्ये आडव्या उभ्या रेषेचे शुभचिन्ह होते. ज्याने तळ हातामध्ये खोलगट होते असे आपल्या हाताने गौतमाने कंतक घोड्याच्या पाठीवर थोपटले आणि एखादा मिश्रासारखा त्याला म्हणाले, अश्रू धाडू नकोस कंतका, आवर हे अश्रू, तुझ्या कष्टाने तुला लवकरच फळ मिळेल. त्यानंतर क्षणाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ जवळ आली आहे हे जाणले तेव्हा गौतमाच्या कायास वस्त्रामध्ये असलेल्या रूपाला नमन केले. कंतक आणि क्षण यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागले. अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमान बाळगता परिवजकांच्या वेशामध्ये जाणाऱ्या आपल्या मालकाला पाहून त्या बाहू पसरून मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला. पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत तो जोराने ओरडला. त्याने आपल्या भाऊची कंतक घोड्याला गळ्यात हात टाकले आणि निराशाने बगर हृदय होऊन तो परत आपल्या मार्गास लागला. मार्गात तो कधी कधी आपल्याशीच विचार करीत राहिला. कधी कधी अडखळे तर कधी जमिनीकडे पळे आणि अशा रीतीने निर्धीन हृदयाने शेणविदळ झालेला तो छन्न रस्त्याने नाना तऱ्हेच्या गोष्टी स्वतःशीच करीत जात राहिला. आपण काय करीत आहोत त्याचे काय भागत राहिले नव्हते. छन्न परतला, छन्न परतला, छन्न परतला. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि.
क्षण परतला. मालकाच्या अशा रीतीने अरण्यात गेलेला दुःखी कष्टी झालेला क्षण मार्गात आपल्या दुःखी मनाला भार कमी करण्याचा प्रयत्न करीत होता. त्याचे अंतःकरण इतकं जड झाले होते की त्या रस्त्यावर कंदकासह तो एका रात्रीत पार करीत असे. त्याच अंतःकरणाला आपल्या स्वामीच्या वियोगाने चिंतेमुळे संपण्यास त्याने 8 दिवस लागले. कंतक घोडा जरी मोठ्या धैर्याने चालत राहिला तरी तो अगदी गलित गात्र व निस्तेज झालेला होता. जरी तो अलंकार भूषणाने सजविलेला होता तरी तो बरोबर आपल्या धनी नाही म्हणून अगदी तेजहीन दिसत होता. आणि त्या दिशेला त्याला मालक गेला होता. त्या दिशेने वळून एकसारखी मान वर खाली करून केविलवाण्यासुद्धा तो किंचाळत होता. तो जरी अतिशय ताणलेला होता तरी पूर्वीप्रमाणे त्याने मार्गात गवत खाल्ले नाही, पाणी प्याले नाही. शेवटी कपिलवस्तूला येऊन पोचले. कपिलवस्तू नगरी गौतमाच्या जाण्याचे अगदी उजाड दिसत होती. ते दोघेही कपिलवस्तूत हा प्राणहीन शरीराप्रमाणे पोचले. नगरीमध्ये जरी कमळाच्या ताटव्याने भरलेले जलाशय होते, फुलांनी भरलेले वृक्ष होते, परंतु नागरिकांची मने खिन्न होती. निस्तेज चेहऱ्यांचे अश्रू धाडीत त्या दोघांनी जेव्हा शहरात प्रवेश केला तेव्हा त्या शहरातील सर्व लोक त्यांना शोकांत बुडालेले दिसले. जेव्हा लोकांनी ऐकले की छन्न आणि घोडा कंतक हे साक्य कुळाच्या कुलदीपकाशिवाय गलित गात्र स्थितीत परत आलेले आहेत तेव्हा त्याने ढळाढळा अश्रू धाडले. कुठे आहे आमचे राजपुत्र? कुठे आहे हा या राजकुळाचा? राज्याच्या कुलदीपक असे आवेगाने म्हणत अश्रुधारित लोक क्षणाच्या मागोमाग रस्त्याने जाऊ लागले. गौतमाशिवाय ही नगरी म्हणजे अरण्य होय आणि ज्या अरण्यात गौतम राहत आहे ती आमच्यासाठी नगरीच होय. गौतमाशिवाय या नगराचे आम्हाला काही सुद्धा आकर्षण उरले नाही. इतक्याच राजपुत्र आला असा हर्षोद्गार काढीत नगर युवती रस्त्याने बाजूला खिडकीतून गर्दी करून पाहू लागल्या. परंतु जेव्हा त्यांनी घोड्यांची पाठ रिकामी पाहिली तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोशाने लढू लागल्या. शोकाकुल कुटुंब फूलै संसार काँडाको आँखामा काँडै संसार फुलको आँखामा फूलै संसार काँडाको आँखामा काँडै संसार झुल्किन्छ है छाया वस्तु अनुसार काँडाको आँखामा काँडै संसार फुलको आँखामा फुलै संसार काँडाको आँखामा काँडै संसार
जीवन संगीत सुनोमा सुख पातैमा संगलो मनमा खुल्छ है सँगै संसार काँडको आँखामा काँडै संसार का राखू आत्मा काय संसारा. दोलमा सर्वात मोठं गायक बनते यांना माझी भेट दक्षिण कोरियात झाली. अत्यंत सुंदर गाणे, अत्यंत सुंदर आवाज, भगवान बुद्धाच्याच रूप आहेत त्या. फुलको तो आखामा संसारा काँडको आखामा काँडै संसार को आखामा फुले संसारा काळाको आखामा फुले संसारा झुल्किन्छ वस्तु वस्तु संसारा काँडको आखामा फुले संसारा को फुलको आखामा फुले संसारा काळाको आखामा फुले संसारा aku akama kare संसारा aku akama kare संसारा. शोकाकुल कुटुंब, सुधोधनाची कुटुंब मंडळी शन परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यांना आशा वाटत होते की शन सिद्धार्थ गौतमाच्या समजावून घरी आणण्याचा प्रयत्न करेल, भाग पाडेल. राजाच्या अश्वशाळेत शिरतात कंथक आपले दुःख राजमहालातील लोकांना कळण्यासाठी मोठ्याने किंचाळला. राजाच्या अंतपुराच्या जवळपास असलेले लोक आपल्या मनाशी म्हणाले, ज्या अर्थी घोडा कंतक किंचाळला आहे त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आला असावा. आणि पूर्वी दुःखाने मूर्छित झालेल्या स्त्रिया आता हर्षाने डोळे विस्फारित राजपुत्राच्या पाहण्याच्या आशेने राजवाड्याच्या बाहेर आल्या. परंतु त्यांनी निराशा झाली. राजपुत्राशिवाय केवळ कंतक घोड्याचा त्यांना दिसला. गौतमीच्या तर मनावरच्या ताबा तुटून मोठमोठ्याने रडू लागली, मूर्छित झाली आणि रडत असताना ती ओरडली, जो आजा अनुभव आहे ज्यांची जो अजानुबाब आहे, ज्यांची सिंहासारखी डोलदार चाल आहे, उत्सवाच्या डोळ्यासारखे ज्यांचे सुंदर डोळे आहेत, ज्यांची अंगक्रांती सोन्यासारखी पिवळी धमक, त्यांची छाती रुंद आहे, आवाज दुर्मंगून आणि मेघ गर्जनेसारखा आहे, अशा वीर पुरुषाला वनातील आश्रमात राहावे काय. तो सर्व गुण संपन्न वीर पुरुष आपणापासून निघून गेल्यामुळे ही पृथ्वी आता राहणार खरोखर अयोग्य अशीच झालेली आहे. ज्यांचे बोट सुंदर स्नायूंनी जोडलेले आहेत, नीलकमळासारखे दिसणाऱ्या मध्यावर चक्रनिहित धारण करणाऱ्या त्यांच्या सुकोमल दोन पायांनी तो त्या खडकात प्रदेशात कसा बरे चालू शकेल. ज्याच्या शरीराची उंची, वस्त्रे, पावरणे, सुगंधी अत्तरे, चंदनामे सजवलेली पार्सादाच्या गच्चीवर राहण्याची योग्य आहे. तो पुरुष संपन्न देह अरण्यात थंडी वारा ऊन पावसाच्या माऱ्यामध्ये सत नसलेल्या अरण्यात कसा बरे राहू शकेल. ज्याला आपले कुटुंब
शील सामर्थ्य शक्ती विद्वता सौंदर्य व तारुण्य याचा अभिमान होता. तो नेहमी दान देण्याच्या सिद्ध असे, पण घेण्यात नसे. तो दुसऱ्याकडून भिक्षा मागत कसा काय फिरू शकेल? जो स्वच्छ सुवर्ण सह्यावर झोपत असे आणि ज्याला वादवृंदाच्या नाद्या दुर्याने जागे केले जात असे, तो माझ्या तपस्वी उघड्या जागेवर केवळ एक वस्त्र पसरून कसा काय झोपेल? हा असा हृदयद्राग शोक घेऊन तेथील स्त्रिया एकमेकाच्या गळ्यात गळा घालून थरथरणाऱ्या वेली जसा आपल्या फुलातून मध काढतात तसा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा ढाळीत होत्या. मित्रांनो, माझ्या वाटण्यात थोडा खेद मी निर्माण झाला, कारण माझे डोळे सकाळचे बेडूक ओरडत आहेत. पावसाळा सुरू झाला आणि अशा परिस्थितीत माझ्या डोळ्यात अश्रू आले. वाटताने मी पुढे न वाचावे असेच ठरवले. नंतर यशोधरेने आपल्या सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन अस्वस्थ अवस्थेत धरणीवर अंग टाकून दिले. मी त्यांची पत्नी असताना ते मला कसे सोडून गेले? त्याची करून मागे ठेवले आहे. आपल्या पत्नीला आपल्या नवा जीवनक्रमाची भागीदारी करावयास पाहिजे होते. मला स्वर्गप्राप्तीची लालसा नाही. माझी एकच इच्छा आहे की माझ्या प्रिय पतीने मला इहलोकी परलोकी एकटीला मागे ठेवून जाऊ नये. विशाल डोळे व प्रसन्न हास्य असणाऱ्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्याची अधिकारीने मी जर नसेल तर या बिचाऱ्या राहुलच्या आपल्या पित्याला मांडीवर खेळण्याचा अधिकार नाही काय? हाय रे, त्या वीरपुरुषाचे अंतकरण किती निष्ठुर आहे, किती कठोर आहे. शत्रूलाही मोहीम करीत अशा बोबड्या पोलाच्या या बालकाला आपण कोण बरे सोडून जाईल? खरेच माझे हृदय देखील खरोखर मोठे कठोर आहे. अगदी दगडाचे आणि लोखंडाचे बनलेले असावे, कारण माझ्या स्वामी अरण्यात जाण्याने व आपले सर्व राजवैभव
एखाद्या पोरक्यासारखे सोडून देऊन गेले असताना त्यांच्या हृदयाला तडा गेला नाही. परंतु मी काय करावे, आता मला माझे हे दुःख असह्य झाले आहे. अशा तऱ्हेने दुःखाने विभावून होऊन यशोधरा एकसारखी आक्रमत होती. स्वभावता जरी ती संशय समजी असली तरी तिच्या दुःखद स्त्रीने तिच्या मर्यादेत बाण फुटला होता. अशा प्रकारे दुःखाने बेचैन होऊन मोठमोठ्याने आक्रदत जमिनीवर पडलेल्या यशोधराला पाहून सर्व स्त्रिया देखील मोठमोठ्याने ओरडू लागल्या. आणि मोठ्या कंबळावर पावसाच्या स्त्रीला मारा व्हावा अशा अश्रूच्या नद्या त्यांच्या डोळ्यातून गालावर वाहू लागल्या. छन्न आणि कंदक परत आले हे ऐकून आपल्या मुलाला दृढनिश्चय समजताच दुःखित होऊन राजा सुधोधन मनावर मोठा आघात झाला. दुःख विरट झालेल्या सुधोधनाला शोकाने सावरून घेतले. तेवढ्यात त्यांनी अश्रूने झपडलेल्या डोळ्यांनी त्या घोड्याकडे पाहिले. जमिनीवर अंग टाकून तो जोराजोराने रडू लागला. त्यानंतर सुधोधन उठला आणि मंदिरात गेला. त्याने तिथं प्रार्थना केली, पूजा अर्चना करून आपल्या मुलाला सुरक्षित परत यावा म्हणून आराधना केली. अशा प्रकारे आम्ही दुःखी कधी रे आम्हा तुम्ही पुन्हा पाहू असे म्हणत सुधोधन, गौतमी आणि यशोधरा आपले दिवस कंटू लागले. आपले दिवस कंटू लागले. आपले दिवस कंटू लागले. आपले दिवस कंटू लागले. संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. बाहुं सहस्रमभिनीं नितसायुधन्तम् गिरिमेखलम् उदितघोरं स्वसेनमारं दानाविधमविधिना तेजसा भवतु ते जयमङ्गलानि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. विश्वाच्या कल्याणाकरता ज्यांनी सर्व त्याग केला, बनाया ऐसा दीवाना
चढ़ावा, क्या वो करेगा लेके। पावसाळा पडत आहे, बिडकं ओरडत आहे आणि असं पहिला पर्त आपण पूर्ण केलेला आहे. एकूण 8 भाग आहेत मित्रांनो. त्यानंतर उपदेश आहे. आपल्याला खूप ऐकायचे आहे. आपल्याला ही गाथा खूप ऐकायची आहे. बाबासाहेबांनी किती मेहनतीनं लिहिलं. काय आत्तर होते बाबासाहेब. अरे माझे डोळे आज अश्रूने धारा वाहिल्या. आज सकाळच्या 5 वाजतापर्यंत 2 ते 5 वाजेपर्यंत, पण शेवटी 5 वाजता पावसाळ्याच्या अश्रूमध्ये मी न्हावून गेलो. बुद्धा, तथागता, किती रे तुझे अंतःकरण. मी तुला नमन करतो. मी बुद्धाला नमन करतो. मी त्याच्या धम्माला नमन करतो. मी त्याच्या संघाला नमन करतो. मी पंचशिलेच्या सर्व 5 तत्वाला नमन करतो. मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी मद्य तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि. अदिन्नदाना
सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मूसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि सर्वपापसकरणं कुशलस्य उपसम्पदा सच्चित्तपर्योदपनम् एतं बुद्धानशासनम् साधु साधू साधू तुमच्या सर्वाच्या कल्याण हो. मित्रांनो, आज मला 2 तास काल 2 तास वाचण्याची जी ताकद मिळाली ती तुमचीच ताकद आहे हे समजून आज इथंच बुद्धाला नमन करतो, धम्माला नमन करतो, संघाला नमन करतो. नमन असो का. जय भीम. नमो बुद्धाय.